18 वर्षांची तरुणी मित्रासोबत फिरायला गेली. 5 जणांनी अडवलं आणि जे घडलं ते हादरवून टाकणार आहे. अमरावतीतील फ्रेझरपुरा पोलीस ठाणे हद्दीत भयंकर घटना घडली आहे. या घटनेनं संपूर्ण जिल्हा हादरून गेलाय. भानखेडा फाट्यानजीकच्या जंगल परिसरात रविवारी एका 18 वर्षीय महाविद्यालयीन तरुणीला जंगलात फरफटत नेऊन तिच्यावर बलात्कार करण्यात आला. 5 आरोपींनी पीडितेसह तिच्या मित्राला मारहाण केली, त्याला बांधून ठेवलं आणि त्यानंतर अत्याचार केले. नेमकं घडलं काय तर शनिवारी 28 मार्चला संध्याकाळी 18 वर्षीय तरुणी तिच्या मित्रासोबत मोपेडनं चांदूर रेल्वे रोडनं फिरायला गेली होती. रात्री 8च्या सुमारास तिथून परतत असताना भानखेडा फाट्याजवळ 25 ते 46 वयोगटातील काही व्यक्तींनी त्या दोघांना अडवलं. त्या 5 जणांनी तरुणी आणि तिच्या मित्राला फरफटत रस्त्या शेजारच्या जंगलात नेलं. तिथं आरोपींनी पैशाची मागणी करत तिच्या मित्राला बेदम मारहाण केली आणि त्याला बांधून सुद्धा ठेवलं. आरोपींनी पैशाची मागणी केली असता पीडितेनं जवळ असलेले 120 रुपये आरोपींना दिले. त्यावेळी 5 पैकी एकानं तिला मारहाण केली आणि तिच्यावर अत्याचार केला. धक्कादायक बाब म्हणजे आरोपीनं या कृत्याचा व्हिडिओ सुद्धा मोबाईलमध्ये चित्रित केल्याची माहिती समोर येतेय. तर त्या 5 पैकी दोघांनी त्या तरुणाची मोपेड रस्त्यापासून दूर नेली. घटनेची वाच्यता कुठे केल्यास काढलेला व्हिडिओ हा व्हायरल करण्याची धमकी आरोपींनी दोघांनाही दिली. या घटनेनंतर मोपेड आणि मोबाईल पीडितांना देऊन 5ही आरोपींनी तिथून पळ काढला. दरम्यान घटनेनंतर पीडितेनं आणि तिच्या मित्रानं कसंबसं इरविन रुग्णालय गाठलं. शनिवारी रात्री 11:20 ते 11:30च्या सुमारास ती माहिती मिळताच पोलीस यंत्रणा सतर्क झाली. पोलिसांच्या पथकांनी रात्रभर सर्च ऑपरेशन राबवलं आणि तांत्रिक तपासाच्या आधारे पोलिसांनी 12 तासांच्या आत 5 आरोपींची ओळख पटवून त्यांना अटक केली. हे आरोपी 25, 28, 31, 34 आणि 46 वर्ष वयोगटातले आहेत. प्राथमिक चौकशीत आरोपींनी गुन्ह्याची कबुली दिली आहे. दिनांक 28/3/26 रोजी रात्री 8:30 ते 9:15च्या सुमारास पोलीस ठाणे फ्रेझरपुरा हद्दीतील भानखेडा या गावाकडे जाणाऱ्या रोडवर जंगल परिसरामध्ये एक युवक व त्याची मैत्रीण असे त्या ठिकाणी ऍक्टिव्हा वाहनावरून जात होते. 5 लोकांनी त्यांना त्या ठिकाणी अडवले, त्यांना लाथाबुक्क्यांनी मारहाण केली आणि त्यांच्याकडील 120 रुपये काढून घेतले आणि त्याचबरोबर त्यातील एका आरोपिताने या पीडितेवर लैंगिक शारीरिक अत्याचार केलेले आहेत. याबाबत या अनुषंगाने पोलीस ठाणे फ्रेझरपुरा येथे अपराध क्रमांक 189/26 कलम 70(1), 77, 127(2), 310(2), 351(3) भारतीय न्याय संहितेप्रमाणे गुन्हा दाखल केलेला आहे. सदर गुन्ह्यातील 5 आरोपितांना पोलीस ठाणे फ्रेझरपुरा, क्राईम ब्रांच आणि इतर सर्व आयुक्तालयातील डीबी पथके अशा संयुक्त पथक स्थापन करून ताब्यात घेण्यात आलेला आहे. पुढील तपास फ्रेझरपुरा पोलीस ठाण्याचे अधिकारी करत आहेत. पोलिसांनी या प्रकरणी सामूहिक बलात्कार, दरोडा, बंदिस्त करून जीवे मारण्याची धमकी आणि खासगी व्हिडिओ काढून तो व्हायरल करण्याची धमकी देणं अशा विविध कलमान्वये गुन्हा दाखल केलाय. एकानं अत्याचार केला असला तरी इतरांनी त्याला प्रवृत्त केल्यानं आणि सहकार्य केल्यानं यात सामूहिक बलात्काराचा गुन्हा नोंदवल्याची माहिती डीसीपी गणेश शिंदेंनी दिली आहे. पीडितेवर सध्या इरविन रुग्णालयात उपचार सुरू आहेत आणि तिची प्रकृती स्थिर असल्याचं सांगितलं जात आहे. पण अशा घटना पाहता पोलीस नेमकी आता काय काळजी घेणार हे पाहणं महत्त्वाचं आहे. अमरावतीहून अवकाश मोर्सेसह ब्युरो रिपोर्ट लोकमत.com.